ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. लॉट सिस्टीम खरं यशस्वी ठरते का, काय वाटते तुम्हाला? लॉट सिस्टीम तुम्ही आता सगळ्यांनी या ठिकाणी अखंड भारतातल्या ठिकाणी बैलगाडी मालक शौकीनांनी तुम्ही डोळ्यानं बघितले की या ठिकाणी आम्ही एक काचेचं बॉक्स ठेवलं, त्यात चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या. 1000 चिठ्ठी टाकली, त्यातली एकाही चिठ्ठीचा खुळ आला नाही. फक्त एक या ठिकाणी कसं होतं माहिती आहे का, कुठंतरी नाही कुठंतरी बट्टा लावायचा म्हणून या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून या ठिकाणी एक मला फोन आला होता की 54व्या गटात या ठिकाणी एका गाड्याने चिठ्ठी उचलली होती आणि ती परत चिठ्ठी माघारी टाकली. हा त्यानं या ठिकाणी व्हॉट्सअपवरती सांगितले की हा बघा पेडगावकरांचा गोंधळ आणि चिठ्ठीत काढावं. परंतु त्या ठिकाणी झालं ती सिस्टीम कशी, आपण चिठ्ठी उघडली सुद्धा नव्हती. जो चिठ्ठी उचलणार होता त्याने चिठ्ठी हातात घेतली आणि वर 54 गट वरच्या 10 गटाच्या चिठ्ठ्या पुकरायचं चालू होते, त्याने ते हातात घेतली आणि उघडली सुद्धा नाही, नुसती अशी धरली आणि ती चिठ्ठी मागायला टाकली, अशी उघडली वगैरे. मग हे या ठिकाणी न समजून घेता या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून कोणी या ठिकाणी असं बोलतं. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने सर्व जनतेने कसं होतं, 10 जण नाचका करत असतो, परंतु त्यांच्याकडे आमचं लक्ष कधी नसतं. 9 जणांचा या ठिकाणी पाठिंबा असतो, त्यामुळे या ठिकाणी हे मैदान पारदर्शक होतं. आणि आज जसे गट या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं. समालोचक असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील किंवा आपली संघटना या ठिकाणी परत सक्रिय झाली आणि आता त्यांच्या अंडरखाली पहिलं मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. गट ज्याप्रमाणे पारदर्शक काढले तसे या ठिकाणी उद्या मैदान सुद्धा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण जे निकाल असतील उद्याच्याला, कसं होतं निकालाला सुद्धा कोणतरी काय नाही काहीतरी दिसून सुद्धा गांधळीचं सॉंग घेतो, त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी आपण आमचे गावचे पंच आहेत, इथं समालोचक या ठिकाणी संघटना सगळी आहे, झेंडा पंच सगळे आहे. परंतु एखाद्याबद्दल या ठिकाणी निकालाबाबत कोणाला शंका जरी वाटली तरी या ठिकाणी आपण संघटनेकडे दाद मागवू शकता, कारण इथं कोणावरतीही अन्याय अजिबात होणारच नाही. या ठिकाणी प्रामुख्याने या मैदानाचं नाव आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान, आणि तेच मैदान या ठिकाणी उद्याच्याला आणि परवाच्याला संपन्न होणार आहे. लोकांना आव्हान काय करताल उद्यासाठी? या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की या ठिकाणी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. आता या ठिकाणी असंख्य फोन यायला लागलेत की आमच्याकडे पाऊस भयान आहे, वड्या नाद्याला पूर आला नाही तुमच्याकडं. मी आता एकच सगळं बोललो की बाबा आमच्याकडे पाऊस नाही, तर म्हणताय खरं बोलताय, म्हणजे माणूस विश्वासच ठेवायला मागणं झालं. या ठिकाणी आता तुम्ही नुसतं दावलं बाबा, आपण आता इथं बोलतोय बाहेर चालू आहे, दावलं तर या ठिकाणी माणूस विश्वास ठेवत नाही. कुठंतरी थोडासा विश्वास ठेवा. या ठिकाणी या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, पडत्या पावसात सुद्धा मैदान होतं. फक्त या ठिकाणी जास्त जर पावसाला निसर्गाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता या ठिकाणी मैदानाला सकाळी उपस्थित राहा. बरोबर 7 वाजता या ठिकाणी मैदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी उद्या ओपनचं मैदान आहे आणि परवा दिवशी आदतचं मैदान आहे. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य, एक बैल एकदाच पळवला जाणार आहे. जर चुकून या ठिकाणी कुणी डबल बैल पळवायचा प्रयत्न केला, आमच्या निदर्शनास आला, आम्ही मार्किंग करणार आहे. जरी एखादा पळवला आणि आमच्या निदर्शनास आलं नाही किंवा बैलगाडी मालकाच्या निदर्शनास आलं तर त्यांनी या ठिकाणी कमिटीला येऊन सांगायचं की हा बैल डबल पळला, त्याचा या ठिकाणी निकाल कॅन्सल केला जाणार. सर खाली एका वेळेस किती लॉट जाणार? एका वेळेस 10 लॉट खाली जाणार. 10 लॉट खाली जाणार. चालते मोरे सर, तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच मैदान पारदर्शक होईल याची धन्यवाद. सर्व मंडळी फक्त शेवटच्या क्षणी तुम्ही फाट्या दावा ते दाखवता. मित्रांनो बैलगाडी संघटनेचे कार्यकर्ते तसेच समालोचक मंडळी सकाळपासून एकदम सुंदर काम केलंय, चिठ्ठ्या काढण्याचं काम केलेलं आहे. लोकांना तरी अजून संभ्रमित आहेत की तुम्ही जे चिठ्ठ्या लॉट पुकारलेले आहेत त्याच्या PDF टाकणार आहे किंवा काय? मी आज तुमच्या या YouTube चॅनलद्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो की पेडगाव मैदानाचे लॉट्स कमिटीने सगळ्यांसमोर चिठ्ठ्या बैल मालकांच्या हस्ते काढून पारदर्शकपणे काढलेले आहेत. पण ज्या कोण आता लॉट्स ग्रुपवर टाकत असतील ते फेक आहेत. कमिटीचे लॉट जे येणार आहेत ते कमिटीचं नाव वरती त्या लॉट्सवर पेडगाव म्हणून आणि त्याच्यावर तिथल्या त्यांच्या संयोजकांची सही आणि लॉट्स कंप्लीट झाल्यानंतर, लॉट्स पूर्ण झाल्यानंतर 100 गट पूर्ण झाल्यानंतर समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप तत्या आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं माझी सही असणार आहे आणि तेच लॉट ग्राह्य धरले जातील. ते ग्रुपवरती टाकलं आणि ते ग्रुपवर तुम्हाला पाठवले जातील. आता सकाळी मैदानात लोकांना किती वाजता यायला पाहिजे? सकाळी 7 वाजता सगळ्यांनी मैदानात उपस्थित राहायचंय. 7:30 वाजता पहिला गट पाळला जाईल आणि 10 गट खाली जाणार आहेत. त्यामुळे 7 वाजता जे पहिले 30 गटांचे बैल मालक आहेत त्यांनी कंप्लीट 7 वाजता इथं उपस्थित राहा, कारण की 10 गट जाणार आहेत. 7:30 ला पहिला गट जाणार आहे. पहिलवान तुम्ही सकाळपासून त्यात सर्व समालोचक मंडळी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहेच त्यांची. परत लाईव्हचा आपला पवन दादा होता, काय सांगाल, जेवण तर केलंय का नाही सकाळपासून?
ना तुम्ही, कारण मला वाटतं 9ला तिथं बसलेला आहात तुम्ही, तिथंच बसून होता दिवसभर, काय सांगाल त्याबद्दल? नाही, एखादं विक्रमी कार्य करायचं असल्यानंतर माणसाची तहानभूक हरली जाते, माणसाला तहानभूक लागत नाही. जर त्याला विक्रमच घडवायचा असेल आणि होणाऱ्या आजच्या पेडगाव मैदानाच्या विक्रमात आम्ही सगळे साक्षीदार होणार आहेत त्या मैदानाचे, त्यामुळे कोणालाही असे काय म्हणजे कोणाला भूक लागली नाही. आमच्या सगळ्यांच्या वयस्कर आमचे प्रताप तथा असताना ते सकाळपासून उपाशी आहेत आणि आमच्यासारख्या युवकांना भूक लागणं कधी शक्यच नाही. तरी सर असं पहिल्यांदाच घडलंय की लॉट आदल्या दिवशी पाडले जातात. मोरे सरांनी तुमच्या समोर हा प्रस्ताव मांडलेला आणि तुम्ही त्याला म्हणजे ऍक्सेप्टन्स दिला. सुनील मोरेंनी प्रत्येक वर्षी बेडगावच्या मैदानात काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतात आणि एक चांगला उपक्रम राबवला आणि त्याचीच पुनरावृत्ती प्रत्येक बैलगाडी मालकाने आयोजकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण की प्रत्येक मैदानात आदल्या दिवशी जर ऑनलाईन पावत्या झाल्या आणि लॉट जर पारदर्शक निघाले तर दुसऱ्या दिवशी गोंधळ होणार नाही आणि शक्यतो पावसाळ्यात हीच संकल्पना सगळ्यांनी राबवली पाहिजे. सर आता काय झालं की आपण पाहता की काय काहींच्या चिठ्ठ्या लॉट जाहीर झालेत, बऱ्यापैकी जणांना आपले नंबर वगैरे माहित असतात, कडनं वगैरे गाडी लागली तर त्यांनी त्या बैलगाडी मालकांना काय सांगाल की काही जण निराश होतात की बाबा गाडी पळवायची का नाही उद्याच्या मैदानाला, काय सांगाल त्या? काय हे पेडगाव, कोरेगाव, पुसेगाव ह्या मैदानात सहभागी तुम्हाला होता येते हे फार मोठं भाग्य आहे. आणि जर तुम्हाला सहभाग मिळत असून सुद्धा तुम्ही जर कडनं गाडी लागली म्हणून येणार नाही, अशा अनेक गोष्टी होतात. अनेक वेळा असं होतं की मधल्या गाड्या काही कारण असतो त्या बाहेर जातात किंवा चांगल्या गाड्या एकमेकाच्या बाजूला गेल्यामुळं चांगल्या गाड्या बाद होतात आणि कडनं पळून राहणारा पण गट पास करू शकतो. त्यामुळे कुणी असं काही विचार करू नका, ज्याला जिथं संधी मिळाली संधीचं सोनं करा. तरी उद्या बैलगाडी मालक लवकर येण्यासाठी त्यांना काय सांगाल, म्हणजे कारण आता पाऊस जरा वातावरण, पावसाचं वातावरण आता सगळीकडे फोन झालेले आहेत बऱ्यापैकी. कोण कराडचं आहे, कोण वाईवरून आलंय, कोण कोरेगाव वरून आलंय, सगळीकडं टोटल आता सातारा जिल्ह्यात सगळ्या भागात पाऊस आहे. पण तुम्ही बघू शकता, तुमच्या लाईव्ह द्वारे दाखवा की पेडगाव फाटीवर पाऊस नाही. म्हणजे निसर्गाला आणि नियतीला सुद्धा आज सुनील मोरेंचं उद्याचं आणि परवाचं मैदान यशस्वीरित्या पार पाडावं हे मान्य असल्या कारणाने इथं पाऊस नाही. त्यामुळे उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर येऊन कमिटीला, आयोजकांना सहकार्य करा, एवढंच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैल मालकांना विनंती करतो. आणि येणाऱ्या महाराष्ट्रातून आलेल्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मुंबई वरून आलेले सर्व बैल मालकांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की उद्या लवकर येऊन सहभागी व्हा. शेवटचा प्रश्न, मैदान एवढं तुम्ही एवढं उत्सुकतेनं घरच्या लग्नात कार्य जेवढं चांगलं काम करत नाही एवढं आज सर्वांना काम केलेलं आहे. हे मैदान हिंद केसरी मैदान म्हणून घोषित होणार का? अहो, हे मैदान ऑलरेडी स्वतःच जनतेनं हिंद केसरी म्हणून घोषित केलेलं आहे. ह्या मैदानाला आम्ही घोषित करणं गरजेचं नाही. जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान आहे. 1000 गट आदतचे आणि 1000 गट ओपनचे पहिलंच मैदान असेल महाराष्ट्रात की अशा पद्धतीनं मैदान संपन्न होतंय. आणि ह्यात आम्ही सगळे सहभागी झालो म्हणजे हे आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे. सातारा जिल्हा ही छकडीची मायभूमी आहे. जिथं छकडीचा उगम झाला ह्या छकडी स्पर्धेचा ते हिंद केसरी कोरेगाव, पुसेगाव आणि त्यानंतरचं हे पेडगाव मैदान आहे. त्यामुळं आम्ही आज हे जिल्ह्यातील सर्व बैल मालक इथं उपस्थित आहे आणि जेवढे सहकार्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणार. सर 30 तारखेचं पेडगावच्या इथं आपलं बिनजोडचं मैदान एक पोस्टर पडलेलं, तर ते मैदान होणार आहे का? 30 तारखेचं बिनजोडचं मैदान हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि 30 तारखेला बिनजोडचं मैदान हे फलटण इथं होणार आहे. फलटणला होणार आहे. रणजित दादा पण आहेत आपल्या समोर. दादा काय सांगाल, मग एक इतिहास घडतोय आणि त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात, काय सांगाल त्याबद्दल? 100% इतिहास आपल्याकडे क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आदतचे 100 गट आणि दुसऱ्या ओपनचे 100 गट असं इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतंय. आणि ही पहिलीच पायरी आहे की एका पेडगावच्या मैदानामध्ये आज ओपनचं उद्या आदतचं मैदान असं पहिल्यांदा घडतंय. सर्व बैलगाडी मालकांनी, प्रेक्षक, सगळे चाहते वर्ग येऊन शांततामध्ये सगळ्यांनी उद्याला मैदान पार पाडावं. आपलंच मैदान म्हणून आपलंच प्रत्येकानं आपलंच मैदान आहे म्हणून सगळ्यांनी नाही पार पाडावं मैदान. सुनील मोरे स्वतः 365 दिवस दुसऱ्याचं मैदान चांगलं हो म्हणून प्रयत्न करत असतात. आता त्यातला आपला एक दिवस आहे, त्यांचं मैदान कसं चांगलं होईल हे आपण सगळ्यांनी प्रयत्न करून उद्या ते मैदान चांगलं
होणे हे सगळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सनी दादा पण आहेत आपल्यासमोर. दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि मी पण बघितलं सकाळपासून तुम्ही इथं आहात, लॉट सिस्टीम बघता, सर्व मॅनेजमेंट वगैरे कशी वाटली कमिटीची, काय सांगा? विषय कसा आहे की जे तिथं विलास पहिल्यानं व्हायचे असतील म्हणजे जे बैलगाडी संघटनेचे ज्येष्ठ म्हणजे आता आहेत मंडळी आहेत, बाकी आपले सुनील मोरे आहेत सगळे. कारण ही कसं ही मंडळी असल्यानंतर म्हणजे पारदर्शकता यांच्यावर म्हणजे कोण असं म्हणजे हे निर्णय घेऊ शकत नाही की यांनी चुकीचं केले म्हणून. त्यामुळे ही मंडळी असल्याशिवाय अगदी बारका बोरगा म्हणलं तरी डोळे झाकून विश्वास ह्या मंडळींच्यावर ठेवणार. आणि आता संघटनेचं जे कार्य चालू आहे, एक चांगले कुठेतरी दिवस यायला लागले बैलगाडी मालकांना पण, कारण बरेचसे अन्याय वगैरे यापूर्वी होत होते. मध्ये संघटना कार्यरत होती, परंतु काय कारणास्तव बंद झालेली, मध्ये परत एकदा कार्यरत झाले, त्याबद्दल काय सांगा? थोडक्या शब्दात तुम्हाला सांगतो, जर बैलगाडी संघटना जर ही नसते म्हणजे पैलवानचे कोण आबा शेवाळे असतील, आपली म्हणजे सगळी मंडळी विलास पैलवान असतील, बाकी तुमचे दादा शिंदे असतील, मुंबईचे संदीप माळे असतील, जी म्हणजे अनेक मंडळी कोणाचं नाव आता घेऊ शकत नाही, पण ही बैलगाडी जर मालक जर नसते तर म्हणजे बैल मालकांना सोन्याचे दिवस आले नसते. आता ह्या बैलगाडी म्हणजे संघटनेमुळे बैल मालकांना आता सोन्याचे दिवस आले. बैलगाडी शर्यतीत तसा खऱ्या अर्थानं इतिहास घडलेला आहे. खटाव तालुक्याचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. दादा, पहिल्यांदाच तुमच्या तालुक्याचं नाव एवढं महाराष्ट्रभर भारतभर होतंय, काय बोलचाल? असं हातात चालतंय. सर्वप्रथम खटाव तालुक्यात जुना आणि पारंपरिक 21 जूनचं मैदान की गेल्या वर्षी 1000 गाडी नोंद झालेली, यंदाही 1000च गाडी नोंद झाल्या. भरपूर झाल्या असत्या. 2 दिवस जर नोंद बंद नसती केली तर सगळ्यात महाराष्ट्रात मोठा इतिहास घडला असता. 1600-1700 कमीत कमी गाडी नोंद झाली असती. जर नोंद बंद ओपनला आणि आदतला तर त्याच्यापेक्षा 100-150 गाडी जास्त झाली. 1600-1700 गाडी आदत सुद्धा 100% नोंद झाली. 3000च्या वरती गाड्या नोंद 3000च्या वरती गाड्या टोटल नोंद झाल्या असत्या. पण सर्वांचा विचार करून 1000 वरती नोंद थांबवली गेली आणि ओपनची नोंद 1000च्या पावत्या झाल्या. त्या सकाळपासून ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्र बघतोय, पुरा देश बघतोय की एकही पावती कमी आणि जास्त अशी एकही पावती ओपनच्या गटात झालेली नाही. आणि आदतच्या सुद्धा गटात 1000 पावती नोंद होती. 1000 पावती 1000 पावत्याचं 100 गट निघले आणि ओपन सुद्धा 1000 पावती 100 गट निघले. इतकं पारदर्शक आणि सुंदर मैदान, खटाव तालुक्यात सगळ्यात मोठं मैदान असं सुनील मोरे सरकार आणि भारतातलं मोठं मैदान आणि सर्व पेडगावचं ग्रामस्थांचं आणि सर्व समालोचक जनतापांचं नशिबानं खटाव तालुक्यात पेडगावातच लाभलेलं आम्हाला. आणि त्यामुळे एवढं मैदान मोठं आणि पारदर्शक. उद्या सकाळी दुसरी गोष्ट, सर्व गाडी मालकांना माझी एवढी विनंती आहे, खटाव तालुका अध्यक्ष म्हणून पावसाचा दिवस आहे, सकाळी 7:30ला पहिला लॉट चालू होणार आहे. तर कमीत कमी पलवानने म्हटल्याप्रमाणे 30 ते 40 गटाचे गाडी मालक सकाळी लवकर 7:30 पर्यंत हजर राहावं, जेणेकरून मैदान हे उजेड सहित फायनल व्हावा. पावसाचे दिवस आहेत, कमी जास्त वातावरण पाऊस होतं, त्यामुळे उजेड सहित 5च्या आसपास फायनल व्हावं ओपनच्या गटाचं आणि आदतच्या गटात सुद्धा. ही सर्व बैलगाडी मालकाला माझी हात जोडून विनंती आहे. मैदान खटाव तालुक्यातलं नाही, पुऱ्या महाराष्ट्र मैदान समजून सगळ्यांनी मैदान 1 नंबर पारदर्शी करून द्यावं, एवढीच गाडीवाल्यांना माझी विनंती. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष तात्या, काय लोकांना समालोचक, बैलगाड्या संघटना समालोचकचे अध्यक्ष तात्या, काय लोकांना सांगचाल की मैदानात लवकर यावं किंवा उद्या कुठलीही गैर केली जाणार नाही, लेट झाला काय झाला त्याला तुम्ही इथनं माघारी पाठवणार, काय सांगचाल? ऐका, मी तुम्हाला बऱ्याच वेळा मी प्रत्येक मैदानात पुकारत असतो, कारण इथं कुठल्याही मैदानात असं घडत नाही असं इथं घडतं. तुम्ही बघितलं असेल, प्रेक्षकाला मागे सर म्हणावं लागत नाही, गाडी मालकाला गाडी झूप म्हणावं लागत नाही, खाली लवकर येऊ द्या म्हणावं लागत नाही, खाली गेल्यावर गाडी उभ्या करा म्हणजे सुट्टी मेकरला सुद्धा म्हणावं लागत. इतकं सहकार्य या मैदानाला होतं, तसंच इतर मैदानाला का करत नाही म्हणून वारंवार मी या ठिकाणी पुकारत असतो की तुम्ही ह्या मैदानाला सहकार्य करता, तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या मैदानाला सहकार्य केलं पाहिजे. 100% तुम्ही जर प्रत्येक मैदान जर त्या पद्धतीनं करत गेला तर महाराष्ट्रात कुठलीही तक्रार येणार नाही. अतिशय सुंदर असं हा बैलगाडी शर्यतीचा खेळ सगळ्यांना पाहता येईल, या पद्धतीचा हा शर्यत आहे. एक बैलगाडा संघटना पुन्हा सक्रिय झाल्यापासून समालोचक मंडळी मैदानात बोलताना तुम्हाला धीर आलेला आहे, काय तुमच्या म्हणजे भावना आहे त्याबद्दल? कसं होतंय की कुठंतरी पाठबळ असावं लागतं आणि ही
आत्ताच्या नवीन पिढीचा खेळ आणि पहिला खेळ हे जर बघितलं तर थोडंसं ह्याला मैदानाला वेगळे स्वरूप यायला लागलं. नवीन पिढी जरा थोडीशी ऐकण्याच्या मनस्थितीतली नाही. जरी इथं लाईव्ह असलं स्क्रीन असलं तरी मागून येणारा बैलगाडी मला खाली सोडा गेलेला असतो. तो म्हणतो परत स्क्रीनवर निकाल घ्या. म्हणजे कुठली या ठिकाणी हार मान्य करायला आत्ताचा नवीन बैलगाडी मालक तयार नाही. ह्या समालोचक संघटनेच्या परत कोण आयोजक कमिटीकडे कोण जात नाही, पंचांच्याकडे कोण जात नाही. जो बैलगाडी मालक ओरडत येतो तो समालोचकाकडे येतो, थांबा पकडू नका. म्हणजे हे गोष्ट करत नसतो कुठलाही समालोचक, परंतु निकाल दिलेला पंच हा समालोचक पुकारत असतो. ते पंचांच्याकडे विचारायला जात नाही, समालोचकाकडे विचारायला जातो. परंतु ह्या समालोचकांना म्हणजे भविष्यात कुठंतरी एक पाठिंबा, एक भक्कम असावा, एक आधार असावा, ही या ठिकाणी बैलगाडी संघटनेच्या मार्फत मिळतो या. आणि त्यामुळं थोडासा बैलगाडी मालकांच्यावर सुद्धा वचक आहे की काय नाही बाबा, संघटनेचा पाठिंबा असल्यामुळं आता बैलगाडी मालक थोडासा आचकून राहायला लागलाय की जेणेकरून की कुठं जास्त वादविवाद होईल आणि आपण वातावरण या मैदानाला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने आता वागायला लागलाय थोडंसा. नक्कीच मोरे सर पण आहेत. आव्हान करा तुम्ही फक्त आता. सर पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विकास जगदाळे सर भेटलेले आहेत आपल्याला. नमस्कार सर. काय म्हणताय, सकाळपासून एकदम बिझी शेड्यूल चालू आहे आणि निस्वार्थीपणे सकाळी सर्व समालोचक मंडळी, युट्यूब मंडळी, परत विलास पैलवान दादा झाले, काय सांगाल? सकाळपासून सगळे उपस्थित आहेत. फक्त एक या बैलगाडी क्षेत्राला दिशा द्यायचं काम जी पेडगावकरांनी केलंय त्यामध्ये सगळे इथं आले, त्यांना सहकार्य असेल किंवा काय असेल त्यामध्ये आम्ही पण आमची एक भूमिका होती ती आम्ही पार पाडली. आज उद्या बसणं पण आहेच, पण आज महत्वाचं होतं ते लॉट काढणे. त्यात सर्वांसमक्ष युट्यूबच्या साक्षीनं सगळ्यांना घरी बसून ज्यांनी पाहिलं, काही लोकांनी इथं स्वतः उपस्थित राहिले, त्यांनी बघितलं, त्याबद्दल त्यांना पण समजून गेलं की आपल्याला उद्या किती वाजता पोहोचलं पाहिजे. पण मी एक म्हणेन 7:30 वाजता सगळ्यांनी या, 7:30 पर्यंत सगळ्यांनी पोहोचा, कारण पहिला गट हा पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळेल. आणि राहिली गोष्ट की काही लोकांचा संभ्रम असतो की मी ह्या गटात निघालो, त्या गाडी बाबांनो त्यात गाड्या चांगल्या असतील किंवा काय नसतील, मी कडेलाच निघालोय. पण हे एक स्टेज आहे, इथं तुम्ही तुमचे जे बैल तयार केलेले आहेत त्यांचा पळ दाखवायला आवर्जून या, कारण कोंबडा पण डालला तर तो पाठ झाले की आरवायचा राहत नाही. त्या पद्धतीनं आपली जी बैल तयार केलेली आहेत ते पाहिल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त पळ दाखवायला हे चांगलं स्टेज आहे, हे म्हणेनंतर तुम्ही उपस्थित राहा असं सांगा. कडनं आली तरी गाडी पळवली पाहिजे. मग सांगितलं काय, कोंबडा कुठं पण दाखवून ठेवला तो आरवायचा राहतो का, मग तो कडनं पाहिला म्हणजे पाहिला काय पाहिला दाखवून त्यासाठी तुझ्या आपली बैल घेऊन आलं पाहिजे. सर बरेच लांबून बैल येणार आलेली आहेत, स्पर्धा नक्कीच असणार आहे. स्पर्धा असणार आहे, स्पर्धा पाहिजे. आज जगच आहे स्पर्धेचं आणि त्यात आपल्याला खेळायचं, आपल्याला दुसऱ्याला हरवायसाठी ना.